आपण गणरायाची अनेक रूपं या ठिकाणी बघितली असतील, मात्र रत्नागिरीतल्या आठवडा बाजार परिसरामध्ये या ठिकाणी चक्क बालरूपातला गणपतीची प्राणप्रतिष्ठापना या ठिकाणी केली जाते। लाल गणपती नावानं या गणपतीची ओळख आहे। महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून देखील या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात। 500 वर्षांचीहून अधिक परंपरा या लाल गणपतीची या ठिकाणी आहे। रत्नागिरीतल्या आठवडा बाजार परिसरातील शेटे यांचा हा घरगुती गणपती म्हणून ओळखला जातो। मात्र असं असलं तरी पण हा जो गणपती आहे तो कुठल्याही आसनावरती न बसता थेट या ठिकाणी पाटावर येऊन विराजमान केला जातो। केवळ एका दिवसात हा जो गणपती आहे तो तयार केला जातो आणि त्याच दिवशी या गणपतीचं रंगकाम होतं। म्हणजे एका दिवसात हा गणपती तयार होतो। बालरूपातला हा गणपती आहे। याचा पाय, हात आणि पोट याचा आकार बालरूपातला आहे। तर मुखवट्याचा भाग जो आहे तो रेग्युलर गणपतीसारखा या ठिकाणी आहे। याला एकदंत असं देखील म्हणतात आणि याचे डोळे या ठिकाणी मोठे असलेले पाहायला मिळतात। पूर्णपणे एकाच रंगातील म्हणजे लाल रंगातील ही गणेश मूर्ती आहे आणि हीच गणेश मूर्ती सध्या बालरूपातली या ठिकाणी काल प्राणप्रतिष्ठापना अशी केली गेलेली आहे। एकंदरीतच बालरूपातला गणपती असल्यामुळं याचं एक वेगळं वैशिष्ट्य सध्या रत्नागिरीत या ठिकाणी पाहायला मिळतं। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।